नारळी भात करण्यासाठी मी इथे ह्या वाटीने मोजून 1 वाटी हे तांदूळ घेतलेला आहे। हा बासमती तांदूळ आहे। आपल्याला शक्यतो नारळी भात करताना हा बासमती तांदूळ किंवा कुठलाही सुगंधी तांदूळ वापरायचा आहे। त्यामुळे नारळी भात खूपच चवीला छान होतो व थोडासा जो तांदूळ लांब असतो तो आपल्याला वापरायचा आहे। तर मी अशा प्रकारे इथे 1 वाटी हा बासमती तांदूळ घेतलेला आहे। तो आता मी स्वच्छ धुवून घेते। तांदूळ मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे व अशा प्रकारे तो चाळणीमध्ये निथळायला ठेवलेला आहे। तर आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी कुकरमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकलेले आहे। आता आपण यामध्ये इथे मी हे 2 लवंगा व 2 वेलायची घेतलेले आहेत ते टाकूया। त्याचबरोबर इथे थोडेसे काजूचे तुकडे व मनुके घेतलेले आहेत ते देखील टाकूया। गॅस मध्यम आचेवरतीच ठेवलेला आहे मी व आपण हे तुपावरती छान परतून घेणार आहोत। आता आपण त्यामध्ये हे जे तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत हे तांदूळ यामध्ये टाकूया। हे तांदूळ देखील आपण तुपावरती छान परतून घेणार आहोत। साधारण 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे तांदूळ तुपावरती परतून घ्यायचे आहेत। तांदूळ तुपावरती परतल्यामुळे भात आपला अगदी मोकळा होतो व तुपाची चव देखील छान भाताला व्यवस्थित सर्व बाजूनी लागते। हे पहा, अशा पद्धतीने छान आपण तुपावरती भात परतून घेणार आहोत। तांदूळ परतून झाल्यानंतर आता मी यामध्ये 1 वाटी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे। हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे ते आपण टाकूयात व हे देखील व्यवस्थित आपण तांदळासोबत परतून घेऊयात। खोबरं देखील परतून झालेलं आहे आणि व्यवस्थित हे तांदळासोबत मिक्स देखील झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी यामध्ये साधारण 1 वाटी तांदळासाठी हे अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे। तर गूळ आपण टाकणार आहोत व हे गूळ देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, तुम्ही पाहू शकता गूळ देखील मी व्यवस्थित मिक्स केलेला आहे व साधारण 2 ते 3 मिनिटे मी हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। तर आता आपण हे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले होते तर त्यामध्ये आता आपण 1 वाटी मी हे नारळाचं दूध घेतलेलं आहे तर हे टाकूयात आपण। ओला नारळ मी मिक्सरमध्ये पाणी घालून फिरून तो चाळून घेतलेला आहे व अशा पद्धतीने मी हे नारळाचं दूध बनवलेलं आहे व त्याचबरोबर आपण यामध्ये 1 वाटी हे पाणी घालूया। म्हणजेच 1 वाटी तांदळासाठी मी इथे 1 वाटी नारळाचं दूध व 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। तर हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता मी यामध्ये सर्वात शेवटी इथे किंचितसं मीठ टाकते। अगदी थोडंसंच मीठ आपल्याला टाकायचं आहे। गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकल्यामुळे पदार्थाची चव छान लागते। तर हे पहा, मी हे व्यवस्थित मीठ देखील मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण कुकर लावूयात। कुकरच्या आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। साधारण मी इथे 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत व कुकर पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे। हे पहा, मस्त नारळी भात आपला रेडी झालेला आहे। हे पहा, अगदी मस्त मोकळा असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे। तर आपण हा भात आता सर्व करूया। वाह, मस्त। तर आपला हा रक्षाबंधन स्पेशल असा नारळी भात तयार झालेला आहे।
अगदी झटपट कुकरमध्ये आपण हा जेमतेम 10 मिनिटात हा भात बनवलेला आहे. तर तुम्ही देखील या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की करून पहा. तुम्हाला नक्की लाडू करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे साधारण 1
आहे। अशाच पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते। हे पहा, इथे सर्व लाडू वळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर दिसत आहेत लाडू। कलर देखील खूपच अप्रतिम आलेला आहे। हे पहा, व चवीला देखील हे लाडू खूपच छान लागतात। फक्त काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्ही देखील हे लाडू सहजपणे करू शकता। तर तुम्ही देखील हे लाडू नक्की ट्राय करून पहा व कसे झाले त्याचा मला अभिप्राय नक्की कळवा आहे। त्यामध्ये आता आपण हे पूर्ण 1 कप दूध टाकणार आहोत। गॅस आपल्याला अगदी मंद आचेवरतीच ठेवायचा आहे व मंद आचेवरती आपल्याला हे दूध व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने सतत आपल्याला हे दूध ढवळत राहायचं आहे व आपण हे दूध थोडंसं आटवून देखील घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता दुधाचा रंग थोडासा बदललेला आहे। हे दूध आपलं आटून झालेलं आहे। आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत। तो पूर्ण आपण जी अर्धा कप साखर घेतलेली आहे ती संपूर्ण साखर यामध्ये आपण टाकणार आहोत व साखर देखील आपण व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर हे पहा, साखर पूर्णपणे मिक्स झालेली आहे दुधामध्ये। आता आपण यामध्ये हे कुस्करलेलं सर्व पनीर टाकणार आहोत। हे पहा, पनीर मी टाकलेलं आहे। आता हे देखील आपण व्यवस्थित दुधाबरोबर पनीर शिजवून घेणार आहोत व आपल्याला हे संपूर्ण मिश्रण आटवून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने दुधामध्ये पनीर टाकल्यामुळे ते पनीर अगदी सॉफ्ट होतं व आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आटवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सतत ढवळत हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मध्यम आचेवरतीच ठेवलेली आहे। तर अशा पद्धतीने आपण हे आटवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता हे मिश्रण व्यवस्थित आटलेलं आहे। साधारण 15 ते 20 मिनिटे लागलेली आहेत हे मिश्रण आटण्यासाठी। आता आपण यामध्ये वेलची पूड टाकूयात व व्यवस्थित वेलची पूड मिक्स करून घेऊयात। तर हे आपलं कलाकंद करण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। ते आता आपण एका टीनमध्ये टाकणार आहोत। इथे मी अशा पद्धतीचा एक डबा घेतलेला आहे व त्यामध्ये बटर पेपर टाकलेला आहे। तर आता आपण यामध्ये हे मिश्रण टाकणार आहोत। हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला डब्यामध्ये टाकायचं आहे। कलाकंद तेव्हाच व्यवस्थित सेट होतो। हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण मी टाकत आहे। हे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकदम प्लेन करून घेतलेलं आहे मी व त्यावरती आता आपण हे ड्रायफ्रूट्स टाकूयात। हे आपण सजावटीसाठी टाकतो, हे अगदी ऑप्शनल आहे। हे पहा, आता आपण व्यवस्थित स्पॅच्युलाच्या सहाय्याने प्रेस करून घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित चिटकले जातील। तर आता आपण हा डबा 2 ते 3 तास असं बाहेर ठेवून द्यायचा आहे किंवा तुम्ही तासभर फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल। 2 ते 3 तास झालेले आहेत। हे आपली बर्फी सेट झालेली आहे। आता ती आपण कट करून घेऊयात। तुमच्या आवडत्या आकारानुसार तुम्ही ही कट करू शकता। हे कलाकंद अगदी नाजूक असतात त्यामुळे अगदी अलगद हाताने आपल्याला हे कट करायचे आहेत। वाह, मस्त। तर रक्षाबंधन स्पेशल आपले हे कलाकंद तयार झालेले आहेत। तर तुम्ही देखील या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला नक्की आवडेल व तुमची रेसिपी कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल।